संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस उलटले. अद्याप या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळी अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. आंधळे अजूनही गायब असण्यावरून आमदार संदीप क्षीरसागरांनी त्याच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून धनंजय मुंडेंवर विरोधक टीका करतायत. 50 दिवस झाले तरी अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे. आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आलं. सरपंच संतोष देशमुखांची हत्या ते आंधळे फरार या गेल्या 50 दिवसात काय काय घडलं ते जाणून घेऊयात. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 11 डिसेंबर रोजी तिसरा आरोपी आणि स्कॉर्पिओ ताब्यात घेण्यात आली. 12 डिसेंबर रोजी भाजप आमदार सूर्यदासांकडून पहिल्यांदाच आकाचा उल्लेख केला. 13 डिसेंबर रोजी बीड वनचे हाक सीआयडीकडे तपास वर्ग करण्यात आला. 14 डिसेंबर रोजी पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी पोलीस अधीक्षकांच्या भेट केज पोलीस ठाण्याचे पीआय प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. 16 डिसेंबर रोजी विधानसभेत बीड प्रकरणी फडणवीसांचे आदेश देण्यात आले. सीआयडी पथक मसाजोगमध्ये दाखल झालं. 17 डिसेंबर रोजी संसदेत मकरदारावर आंदोलन करण्यात आलं. 18 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडचं नाव समोर येऊन विष्णू चाटेला अटक करण्यात आली. 19 डिसेंबर रोजी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले. 20 डिसेंबर रोजी दसांचे फडणवीसांना पत्र पाठवले. एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी एसपींना हटवलं. 21 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे अजित पवारांसह फडणवीसांच्या घरी आले. शरद पवार सरपंचांच्या घरी गेले. बीडला नवे पोलीस अधीक्षक देण्यात आले. अजित पवार बीडला आले. 22 डिसेंबरला धनंजय मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद, राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली. 23 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला. तातडीची बैठक घेण्यात आली. अंजली दामन यांनी वाल्मिकची कुंडली मांडली. 24 डिसेंबरला हवेत गोळीबार करणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ समोर आला. 25 डिसेंबरला 10 महिन्यात जिल्ह्यातून 36 खून, बीडची धक्कादायक आकडेवारी समोर आली. 26 डिसेंबरला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आला. 27 डिसेंबरला बीड जिल्ह्यातील बंदुकीचे सर्व लायसन्स रद्द करण्यात आले. हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. रेणापुरात जनसमुदाय उसळला होता. 28 डिसेंबरला संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. 29 डिसेंबर रोजी बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आली. 30 डिसेंबरला मारहाणीचे 4 व्हिडिओ हाती लागले. वाल्मिकचे शेवटचे लोकेशन सापडले. 31 डिसेंबरला वाल्मिक पुणे सीआयडीला शरण आला. 1 जानेवारी रोजी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली. सरपंच हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली. 2 जानेवारीला वाल्मिकची तब्येत बिघडली. पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणण्यात आले. 3 जानेवारीला स्लीप ऑप्निया नावाचा आजार समजला. कोठडीत 24 तास असिस्टंटची मागणी करण्यात आली. 4 जानेवारी रोजी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात आलं. 4 जानेवारी रोजी सुदर्शन घुलेसह 3 आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली. 5 जानेवारी रोजी पुण्यात सर्व पक्षीयांनी मोर्चा काढण्यात आला.